दुसरा विषय असा आहे की भास्कर जाधव म्हणतात की राजकीय संन्यास मी घेणार आहे. संजय राऊत मला सावरण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा नाराजीबद्दल त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा मला सावरण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात. बघा, नाराज आहेत. एक लक्षात घ्या, भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहे, शिवसेनेचे एक प्रमुख नेते आहे. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे, अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या गेल्या काही काळामध्ये शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांचं योगदान नक्कीच आहे आणि आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. आता त्यांची जी भूमिका आहे ती वृत्तपत्रात तुम्ही वाचा. नक्की ते जेव्हा आणि ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणामध्ये असतात, त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षानं दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीनं पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहेत, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात. आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदना आहे ते मी नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहे. नाही, पण राऊत साहेब, एक त्यांनी जे विधान केलं ते अत्यंत महत्वाचं यासाठी ठरतं की 2022ला शिवसेना पक्ष फुटला त्यावेळेसची जी परिस्थिती होती, जसं 2019च्या पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांनी अजित पवारांचं बंड कौशल्याने हाताळलं, 2022ला करता येऊ शकलं असतं. पण तेव्हा मी पक्षात नवीन होतो, मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. आमदार फुटून जायला नको हवे होते. कोणाला वाटेल नाही, कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत, खासदार फुटून जावेत, कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, सीबीआय, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेला या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा केली. मी स्वतःसुद्धा त्यावेळेला अनेक बैठकांना हजर होतो. पण प्रत्येकाची दुखणी वेगळी होती, प्रत्येकाचा आजार वेगळा होता, प्रत्येकाचा आजार दुखणं वेगळं होतं, हे मला माहिती आहे. आता उदाहरणार्थ गुलाबराव पाटील किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये काही 40-50 कोटी रुपये जमा झाले होते कुठून तरी, विचारा त्यांना. आणि त्याच्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथरत होते, मला माहिती आहे. विचारा त्यांना. त्यांच्या बँकेत त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि तो गुन्हा दाखल झाल्यामुळे मला अटक होईल, त्याच्यामुळे मला जावं लागेल असं सांगणारे हे पाटील होते. आता हे आजार जे आहेत प्रत्येकाचे, ही दुखणी आहेत, किंवा हा जो कॅन्सर आहे भ्रष्टाचाराचा, त्याला तुम्ही काय करणार?